सोशल वेलफेअर ऑफिसर आणि गृहप्रमुख अशा पद्धतीने जी ऍडव्हर्टाईज आहे त्याच्या संदर्भातले जे काही सामाजिक विषयांशी निगडीत असलेले टॉपिक आणि त्याच्यावरचे काही प्रश्न जे आयोगाने याआधी विचारलेले आहेत त्याचं आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने हे प्रश्न फक्त PYQs म्हणून सोडवायचे नाहीयेत, फक्त आन्सर आलं म्हणजे तिथपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये. तर या अनुषंगाने आयोगाने ज्याप्रमाणे प्रश्न विचारलाय त्याचप्रमाणे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो याचं देखील एक जनरल आपल्याला काय घ्यायचंय, अंदाज घ्यायचाय आणि त्याच्याबद्दल आपली एक रणनीती तयार करायची आणि त्या संदर्भातलं PYQचं आपलं सेशन इम्पॉर्टंट असतं. आता PYQs ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस PYQs फक्त आणि फक्त तेवढंच प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढ्यापुरतं सीमित न राहता जर या टॉपिकवर प्रश्न विचारला गेलाय तर येणाऱ्या परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्याच टॉपिकवर जर प्रश्न आला तर दुसऱ्या डायमेन्शनने कसा विचारला जाऊ शकतो, तर या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण या सगळ्या सेशन मध्ये आजच्या घेणार आहोत. सो त्या पद्धतीने आपली तयारी असली पाहिजे, कारण बऱ्याचदा असं होतं की PYQs तेवढ्या पुरता करून आपण सोडून देतो आणि त्याचा फायदा आपल्याला अजिबात काहीच होत नाही. पण तसं करायचं नाहीये. आजच्या या सेशन मध्ये आपण त्याच गोष्टींवर जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो सुरू करूयात आजचं सेशन. आणि या आपल्याला जर काही जण बॅचचे असतील त्यांनी विशेषतः याच्यावर ज्या काही गाईडलाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत बॅचच्या त्या फॉलो करत चला. त्याचबरोबर जे कोणी बॅच व्यतिरिक्त विद्यार्थी जोडले गेले असतील त्यांनी देखील जर त्यांना विशेष आणखी काही याच्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यांनी निश्चितच अकार फाउंडेशनच्या जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर जाऊन आपल्याला अतिरिक्त माहिती आणि बॅच विषयी तुम्हाला इतर जर काही इन्क्वायरी करायची असेल तर ती करू शकता. ठीक आहे, तर आपण सुरू करूयात आजचं सेशन. पहिला प्रश्न म्हणजे जे सोशल रिलेटेड जे टॉपिक आहेत, सामाजिक विषयाशी किंवा सामाजिक कार्याशी निगडीत असलेले टॉपिक आणि त्यांचं आपण काय करणार आहोत, एक्सप्लेनेशन घेणार आहोत. सो 61 नंबरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न असा विचारला की युजीसीने समाज कार्य शिक्षणासाठी तिसरी आढावा समिती, थर्ड रिव्ह्यू कमिटी कोणत्या साली स्थापन केली? बरोबर, तर असा आपल्याला हा प्रश्न, पहिला प्रश्न आपला आहे. आणि याचं म्हणजे आपल्याला जर अभ्यास नसेल तर आपल्याला ऑब्विस आहे याच्यापर्यंत उत्तर आपल्याला काढता येणार नाही, कारण ऑप्शन्स पण खूप जवळचे आहेत. 2000, 2001, 2002, 2003 अलीकडे MPSC अशा पद्धतीचे ऑप्शन फ्रेम करते की जेणेकरून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचताना तुमचा अभ्यास असलाच पाहिजे आणि तो टू द पॉइंट असला पाहिजे. जर ते नॉलेज नसेल तर आपल्याला उत्तरपर्यंत पोहोचता येणार नाही. याचं उत्तर जे आहे 61 नंबरचं, ते 61 नंबरचं उत्तर आहे 2001 साली आपल्याला ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. आता UGCच्या संदर्भातलं हे जे थर्ड रिव्ह्यू कमिटी आहे त्याच्यावर प्रश्न आलाय. जर आयोगाने पेपर सेट केला तर आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो, तर UGC आहे समजा, ठीक आहे, हे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. पहिल्यांदा याचा उद्देश काय आहे, याची स्थापना कधी झाली, याची स्थापना कोणत्या कायद्या अंतर्गत झाली ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा याचा फुल फॉर्म, बरोबर, आपल्याला फुल फॉर्म पण आपल्याला विचारले जातात तर ते फुल फॉर्मच्या बद्दल पण आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, बरोबर, त्याची स्थापना 1900 आपण म्हणू 56 ऍक्ट जो आहे 56चा ऍक्ट त्या साली झाली, म्हणजे 1954 साली त्याची स्थापना झालेली. ठीक आहे, तर 1956च्या ऍक्टने त्याला एक वैधानिक दर्जा मिळाला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला. आणि ही स्थापना आपल्याला विचारली जाण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला UGC वर प्रश्न फ्रेम केला गेला तर मात्र आपल्याला त्या पद्धतीने प्रश्न विचारला जाणार आहे. याच्यानंतर जर आपला हा कायदा आहे, या कायद्याबद्दलचं आपल्याला तर आता कळलं UGCच्या. त्यानंतर UGC ही जी कोणत्यासाठी काम करते, कोणत्या विशेष क्षेत्रासाठी काम करते, तर ती उच्च शिक्षणाच्या संदर्भात काम करते. तर आपल्याला याच्याबद्दल तुमच्या नोट्स ज्या आहेत ना, मायक्रो नोट्स, त्या अशा पद्धतीने असल्या पाहिजेत की एखादी समिती, एखादी कोणता बोर्ड असेल किंवा इतर कोणती संस्था कोणतीही असो जी सामाजिक कार्याशी संबंधित आहे, तर त्याच्याबद्दलच एक छोटीशी नोट्स, त्याच्याबद्दलच्या 2-3 गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. ओके, सो त्या पद्धतीने पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून काय करता येईल की UGC आणि थर्ड रिव्ह्यू कमिटी सेम प्रश्न जरी रिपीट झाला तर आपल्याला उत्तर तर माहित आहेच याचं, 2001 असणार आहे. आणि जर आपल्याला UGC वर इतर अँगलने प्रश्न क्रिएट झाला तर मात्र आपल्याला त्याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती असायला हवी, तरच तुमचा
PYQs करण्याचा जो उद्देश आहे तो सफल झाला असं मानलं जाईल. अदरवाईज फक्त तुम्ही इतर प्रश्न पाहता तसंच तुम्ही प्रश्न पाहिला असा त्याचा अर्थ होईल आणि त्याच्यातून येणारा कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे सामाजिक व्यावसायिक समाज कार्यकर्त्याची नीती मूल्य टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने TIS नावाची जी संस्था आहे त्यांनी कोणत्या साली तयार केली. आपल्याला आता हा TIS याच्याबद्दलचा प्रश्न, एक विशेष योगदान आहे या संस्थेचं, टाटा सामाजिक विज्ञान संस्था या सामाजिक विषयांमध्ये आणि सोशल वर्कर घडवण्यामध्ये, त्याचबरोबर त्या सोशल वर्कर जे घडतायत त्यांना एक प्रोफेशनलिझम देण्यामध्ये आणि त्यांचं कशा पद्धतीने नियमावली असेल, कशा पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे, कोणकोणत्या समाजाच्या डायमेन्शन्स मध्ये काम केलं गेलं पाहिजे, तर याच्याबद्दलचं विशेष संस्था ही आपल्याला टाटा सामाजिक विज्ञान संस्था आपल्याला पाहायला मिळते. आता ह्या संस्थेचा उल्लेख झाल्यानंतर तुम्हाला त्या संस्थेची पुन्हा एकदा स्थापना माहित पाहिजे. बरोबर, हे तुम्हाला होमवर्क आहे. स्थापना तुम्ही याची काढून घ्या, कधी झाली याची स्थापना, संस्थापक याचे कोण आहेत किंवा या सध्याचे संस्थापक अध्यक्ष कोण आणि सध्याचे अध्यक्ष कोण, तर त्या पद्धतीचं तुम्हाला माहिती काढून घ्यायला पाहिजे. या संस्थेचा उद्देश काय, बरोबर, या संस्थेचा उद्देश काय स्थापना करण्यामागे, तर त्या गोष्टी पण आपल्याला लक्षात असायला पाहिजे. तर ही जी नीती मूल्य आहेत म्हणजे एक आपण म्हणू शकतो की सेट ऑफ गाईडलाईन्स आहे, एक इथिकल कोड आहे किंवा कोड ऑफ इथिक्स आहे. कोणाचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा, समाज कार्यकर्त्यांचा, सोशल वर्करचा. तर तो TIS ने दिला. कधी दिलाय तर 1997 साली दिले. हे फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यामध्ये उत्तरामध्ये एक्सप्लेनेशन असं काही नाहीये, कारण 1997 आहे तर आहे, ते फॅक्ट्स आहे. बरोबर, पण आपल्याला प्रश्नामध्ये देखील आपल्याला काय करावं लागेल, या पद्धतीने आपल्याला एक्सप्लेनेशन पाहावं लागेल की जी संस्था विचारले त्या संस्थेची किमान एवढी माहिती, स्थापना, त्यानंतर तिचे अध्यक्ष कोण आहेत, संस्थापक अध्यक्ष, जर आपल्याला संस्था मोठी असेल तर तिचे संस्थापक अध्यक्ष, आणि संस्था जर एकदम अशी की भरीव काम करणार नसेल सध्याचं कोण आहे तेवढं बघितलं तरी चालेल, किंवा स्थापना आणि उद्देश जरी बघून घेतला तरी सफिशियंट आहे, कारण या दोन याच्यावर आपल्याला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवता येतो होता आणि याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला परफेक्ट ज्ञान असल्याशिवाय प्रश्न सुटणार नव्हता, कारण इथे गेसिंग वगैरे काही चालली नसती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. जसं की आपण म्हणतो की थेरीज आणि थिंकर्स याच्यावर आपल्याला समाजशास्त्रामध्ये खूप जास्त प्रश्न विचारले जातात. म्हणजे जवळपास तुम्ही जर एक 70-75 प्रश्न विचारले तर त्याच्या आपण म्हणू शकतो 15 प्रश्न, त्याच्यापैकी 15 प्रश्नाच्या आसपास तुम्हाला हे स्पेसिफिक तुम्हाला थिंकर्स आणि त्यांच्या थेरीज याच्यावर विचारले जातील. आणि ते थिंकर्स आणि थेरीज हे आपल्याला किमान त्यातल्या जर हे 4 दिलेत तर प्रश्न सोपा झाला का, कारण तुम्हाला 1-2 जरी माहित असतील तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतात. ओके, हा 63 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण काढण्याचा प्रयत्न करू. आता याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट माहित आहे की 3 उत्तर आहे. बरोबर, 3 उत्तर, मग त्याच्याप्रमाणे बघूयात. अचं 3 म्हणजे कोनपका ग्रुप वर्क इन चिल्ड्रन इन्स्टिट्यूशन ही त्यांची थेरी होती किंवा हा त्यांचा एक अभ्यास होता. आणि त्याच्यानंतर ब चा जो आहे तो सोशल डायग्नोसिस, हे खूप महत्वाचं आहे. मेरी रिचमंड यांचा सोशल डायग्नोसिस हे त्यांचं वर्क होतं, म्हणजे खूपच सोशल लिटरेचर आपण असं म्हणू शकतो, एवढ्या पद्धतीचं वर्क होतं. आणि या सोशल डायग्नोसिस मध्ये जे काही समाजाचे वेगवेगळे अँगल आहेत त्या अँगलचा त्याने अभ्यास केला. त्याच्यामध्ये कुठं विकार आहे तो शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता विकार म्हणजे काय, तुम्ही आजार या आधाराने घेऊ नका, तर सामाजिक दृष्टीने विचार केला आपण तर त्याच्यामध्ये काही जातीभेद आहे किंवा इतर कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष असमानता आहे. बरोबर, त्याचबरोबर बेरोजगारी आहे, त्यानंतर वेठबिगारी आहे. तर या सगळ्या गोष्टींचा एक शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी काय केला, अभ्यास केला, डायग्नोसिस केलं, त्याचा प्रकार ओळखले, त्याच्यावर उपाय काय असतील या सगळ्या गोष्टींचा त्यांनी वापर केला. आणि मेरी रिचमंड यांनी जो सोशल डायग्नोसिस हे थेरी मांडली होती ती त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे मेरी रिचमंड हे तुम्ही लक्षातच ठेवा, कारण याच्यावर पुन्हा एकदा प्रश्न जर विचारला किमान एक तरी यातलं लक्षात राहिलं तरी तुम्ही इलिमिनेशन करून पोहोचू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं जर पहिल्या
अचं जर तुम्हाला माहित असतं तर तुम्ही उत्तरापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकला असतात. बचं मेरी रिचमंड यांचं सोशल डायग्नोसिस आहे तर तुम्ही इथं आला असतात. बचं एकच ऑप्शन आहे, तुम्ही डायरेक्ट उत्तर मार्क करू शकता. म्हणजे एक जरी थिंकर तुम्हाला माहित असेल तरी तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकला असतात अ आणि ब मध्ये. ओके. त्याच्यानंतर जो मुरे रॉस म्हणून जो आहे तो त्याचा उत्तर काय आहे? क चा 2 कम्युनिटी ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉलन यंग यांचा जो आहे तो कोणता? सायंटिफिक सोशल सर्वे अँड रिसर्च. तर वेगवेगळे हे थिंकर्स आहेत, त्या थेरीज. म्हणजे तुम्हाला आता हा जो अभ्यास करताना तुम्हाला एकत्र एक गठ्ठा कुठे हे थिंकर किंवा या थेरीज मिळणार नाहीत, बरोबर. तर हे तुम्हाला कुठे मिळतील? तर एखादी तुम्ही थेरी वाचताय, त्या थेरीमध्ये त्या थेरीवर कुणी टिप्पणी दिलं असेल त्या थिंकरचं तुम्हाला इथे पाहायला मिळेल. नंतर दुसरा तुम्हाला सिलेबसचा पॉईंट आहे तो वाचताय आणि त्याच्यावर एखादा टिप्पणी दिला असेल एखाद्या थिंकरने तर ते तुम्हाला तिथे मिळेल. तर ते सगळ्याचं असेंबल तुम्हाला करून ते काय करायचंय? परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायची आहे. सो जोड्या लावा. अगेन सोपा प्रश्न असतो कधी पण, जरी ऑप्शन तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे जर फ्रेम केलेले असतील तर उत्तरापर्यंत पोहोचणं जरा सोपं जातं. त्यामुळे 1-2 नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मला माहितीये की जेव्हा तुमचा हा सिलेबस कम्प्लीट होईल त्यावेळेस तुमच्याकडे 70-80 ते 100च्या आसपास थिंकर असतील आणि हे सगळे थिंकर्स हे जे लक्षात ठेवणं थोडंसं अवघड होऊन जातं. मग त्यामुळे आपल्याला 20-25 जे महत्वाचे आहेत ते लक्षातच ठेवायचे आणि त्याच्यावर प्रश्न आपल्याला येण्याची शक्यता पण असते. सो या पद्धतीने लक्षात असू द्या जोड्या लावांचा प्रश्न. त्यानंतर 64 नंबरचा प्रश्न आहे, समाजकार्य व्यक्ती स्वातंत्र्य व त्याच्या टिंबटिंब यावर विश्वास ठेवते. ओके. आता याच्यावर जर आपण बघितलं तर समाजकार्य जे आहे कशावर? व्यक्ती स्वातंत्र्य व त्याच्या अज्ञानावर विश्वास ठेवेल का? तर नाही, बरोबर. त्याच्या शक्तीवर, आपण समाजशास्त्राचा अभ्यास करतोय, शक्ती आणि या सगळ्या गोष्टी यावर विश्वास ठेवेल का? नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथे आल्यानंतर ज्ञान आणि कृतिशील क्षमता ह्या दोघांमध्ये तुमचं 50-50 होईल की कन्फ्युजन याच्यामध्ये वाढू शकतं तुमचं की कशा पद्धतीने इथेपर्यंत आपल्याला उत्तर मार्क करायचंय ते आपल्याला पाहावं लागेल. आता व्यक्ती स्वातंत्र्य आणि ज्ञान यावर विश्वास जर समाज कार्यामध्ये जर ठेवला तर थोडंसं आपल्याला ते म्हणजे पार्शली आपण म्हणू शकतो की जर बरोबर वाटते किंवा त्याच्यामध्ये उत्तर पण नसू शकतं. परंतु कृतिशील क्षमता याच्यामध्ये तुम्हाला एलिमिनेशन टेक्निकने तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे समाजकारी व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्या कृतिशील क्षमतेवर काय करते? विश्वास ठेवते. म्हणजेच त्याला कार्य करायचंय. या कार्य या शब्दामध्ये तुम्हाला कृती देखील पाहायला मिळेल, बरोबर. आणि ही समाज कार्याची गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्यात कॅपॅबिलिटी तेवढ्या पाहिजेत, बरोबर. त्यामुळे ते क्षमतेवर पण आधारित आहे. फक्त ज्ञान असून चालणार नाही, तर कृती पण पाहिजे, त्याची क्षमता पण पाहिजे, ती कृतिशील असली पाहिजे. अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्या कृतिशील क्षमतेवर काय करते? समाजकार्य विश्वास ठेवते. त्यामुळे हे प्रश्न हे तुम्हाला कधी कधी हे कुठल्या क्लासमध्ये किंवा कुठल्या पुस्तकामध्ये देखील सापडणार नाहीत. हे प्रश्न तुम्हाला ऑन द स्पॉट त्या ठिकाणी ज्यावेळेस आयोग प्रश्न विचारेल तेव्हा तुम्हाला तिथे विचार करून सोडवायचे असणार आहे. त्यामुळे जे मोस्ट नॉनसेन्स ऑप्शन आहेत ते इलिमिनेट करून टाकायचे आणि जे कन्फ्युजिंग आहे त्याच्यामध्ये विचार करायचा की याच्यामधला सर्व समावेशी कोणता ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी समाजकार्य या गोष्टी विश्वास ठेवणार आहे. त्यामुळे त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या असणार आहेत तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागणार आहे. ओके. सो त्या गोष्टी देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की ऑन द स्पॉट आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो 65 क्रमांकाचा. आता हा प्रश्न बघा, तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला लगेच याचं त्यासाठी कोणत्या क्लासची आवश्यकता नाही, कोणत्या अभ्यासाची आवश्यकता नाही. आता इथे तुम्हाला प्रश्न आहे सामाजिक कृतीचे तंत्र, बरोबर. सामाजिक कृतीचे तंत्र जो कीवर्ड आहे त्याला अंडरलाईन किंवा हायलाइट करून घ्या जेणेकरून तुम्हाला काय करता येईल त्या प्रश्नाच्या किंवा त्या कीवर्डच्या आजूबाजूला कोणकोणते त्याचे कांगोरे असतील, वेगवेगळे त्याचे डायमेन्शन्स असतील ते पाहता येतील. आता सामाजिक कृती, एक मला सामाजिक कार्य आहे आणि त्याच्या संदर्भात कृती करायची आणि ते कृती करत असताना एक तंत्र वापरायचंय, बरोबर. तर ते कोणकोणतं असेल? आता जर सामाजिक कृती करायची आहे तर मी मौन बाळगून चालेल का? मौन धारण करणे हे तंत्र असेल का माझं? मुळीच असणार नाही. जर सामाजिक कृती करायची आहे तर मला त्याच्याबद्दल मौन बाळगून कधीही चालणार नाही. ओके. त्यानंतर रणनीतीनुसार कायदेशीर लढा देणं. आता याच्यामध्ये कृती पण आहे, बरोबर. लढा देणं कायदेशीर ही कृती आहे आणि रणनीतीनुसार कायदेशीर लढा हे एक तंत्र असू शकतं. ठीक आहे. हे असेल एक मला
वाटतंय म्हणून मी त्याला ठेवतोय, म्हणजे इलिमिनेट करत नाही. त्यानंतर राजकीय पक्ष स्थापन करणं हे पण मला वाटतंय असू शकतं म्हणून मी याला ठेवतोय. त्याचबरोबर अफवा पसरवणं हे तर कधीच असणार नाही. कोणत्याही गोष्टीची अफवा म्हणजे सामाजिक कृतीचं तंत्रच नाही तर इतर कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही सामाजिक स्थितीमध्ये, आता सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात युज करतोय, म्हणजे ज्याला पूर्वी आपल्याला मत घरामध्ये मांडण्याची हे नव्हती, मुभा नव्हती, तो व्यक्ती इंटरनॅशनल लेवलच्या पॉलिटिक्सवर मत मांडतो आणि त्या दृष्टीने अफवा पण पसरवतो. तर अशा पद्धतीचं सोशल मीडियाची पॉवर आपल्याला पाहायला मिळते, पण ते चुकीचं आहे. त्यामुळे ते सामाजिक कृतीचं तंत्र कधीच असू शकणार नाही. त्यामुळे आपण त्याला अफवा पसरवणं हे पण एलिमिनेट करू. त्यानंतर उरले आता आपल्याकडे दोन, कोणत्या? रणनीतीनुसार कायदेशीर लढा आणि राजकीय पक्ष स्थापन करणं. आता सामाजिक कृती करायची असेल तर राजकीय पक्ष स्थापन केलाच पाहिजे अशी आवश्यकता आहे का, हा प्रश्न जर विचारला तर मुळीच नाही. कारण जो उठेल तो राजकीय पक्ष स्थापन करेल का? राजकीय पक्ष स्थापन करणं सोपी गोष्ट आहे, परंतु तो वाढवणं, तो चालवणं या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यातून सामाजिक कृतीचं तंत्र म्हणजे फलस्वरूप म्हणून समाजापुढे ठेवणं हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे सामाजिक राजकीय पक्ष स्थापन करणं हा जरी वाटत असला तरी पण तेवढा प्रभावी तंत्र असणार नाही जेवढा की रणनीतीनुसार कायदेशीर लढा देणं हा असणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगितलं की जसं आपण मागचं हे ऑप्शन बघितलं होतं इथे मोस्ट पण एक सेकंड, इथे मोस्ट प्रोबॅबल ऑप्शन म्हणजे कृतिशील क्षमता, त्याच्यात कार्य आहे, कृती आहे, क्षमता आहे, त्या गोष्टींकडे आपण गेलो होतो. ज्ञानापेक्षा हे जास्त सर्वव्यापी ऑप्शन आहे. याच्यामध्ये पण तसंच आहे की रणनीतीनुसार कायदेशीर लढा देणं हे काय असणार आहे, सामाजिक कृतीचं तंत्र हे सर्वव्यापी असणार आहे इतर ऑप्शन्स पेक्षा. 1 आणि 4 तर नॉनसेन्स आहे, आपण इलिमिनेट केलं. राजकीय पक्ष स्थापन करणं हे पॉसिबल आहे का? प्रत्येक सामाजिक कृतीचं तंत्र वापरण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन करा, इतर कोणती कृती करायची राजकीय पक्ष स्थापन करायचा होईल का? नाही. कायदेशीर लढा देऊ शकतो आपण प्रत्येक गोष्टीसाठी, कारण तसे सामाजिक कायदे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत जे की राज्य स्तरावर, जे की केंद्र स्तरावर आपल्याला विविध प्रोटेक्शनच्या स्वरूपामध्ये केलेले पाहायला मिळतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये 66 नंबरचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर म्हणजे बाल गुन्हेगारीची वाढ होण्यात कोणता घटक कारणीभूत आहे? आता इथे कीवर्ड काय? बाल गुन्हेगाराची वाढ आणि त्याच्यानंतर कोणता घटक कारणीभूत आहे. ठीक आहे, कारणीभूत कारण काय असू शकतं? शिक्षण असेल का? बाल गुन्हेगार जर वाढ होते तर शिक्षण त्याचं कारणीभूत असेल का? मुळीच नाही, कारण शिक्षण हा बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी वापरता येऊ शकतो. म्हणजे याचा अभाव जर असेल, शिक्षणाचा अभाव असेल तर एक वेळ आपण समजू शकतो, परंतु आपल्याला तसं काय ऑप्शन मध्ये दिले का? तर नाही. ओके, आता सगळ्यात म्हणजे मूळचा जो कारणीभूत घटक आहे तो आई आणि वडील हे दोन आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत. बरोबर, हे दोन नातेसंबंधांमधल्या गोष्टी आहेत. बरोबर, आई कारणीभूत आहे की वडील कारणीभूत आहे हे आपण म्हणू शकत नाही. बरोबर, म्हणजे एखाद्याला जर लहानपणीच त्याची आई जर त्यांनी त्याची आई दगावली असेल तर वडील त्याचं पूर्ण संगोपन करत असतात. मग वडील त्याला कारणीभूत आहेत का? किंवा एखाद्याची वडील दगावले तर आई संगोपन करते, मग आई जबाबदार आहे का? तर हे काय म्हणू शकतो आपण, डिबेटेबल आहे आणि त्याच्यामध्ये आपण पडणार नाही. पुन्हा एकदा हे असे ऑप्शन्स जेव्हा येतात त्यावेळेस आपल्याला कोणती तरी संस्था कारणीभूत असते त्याच्यामध्ये. बरोबर, संस्था कारणीभूत असते. संस्था म्हणजे कोणती? इतर इन्स्टिट्यूट नाही तर कुटुंब संस्था. बरोबर, कुटुंब संस्था असेल, त्यानंतर विवाह संस्था असेल, बरोबर, विवाह संस्था असेल किंवा इतर कोणत्याही ज्या अर्थ कारणाशी ज्या संबंधित आहेत त्या संस्था, राजकारणाशी संबंधित त्या संस्था, म्हणजे आपल्या राजकीय संस्था ज्या आहेत त्या, अर्थकारणाशी म्हणजे बँकिंग वगैरे या सगळ्या संस्था. तर अशा ज्या संस्था आहेत या कारणीभूत असतात विविध टप्प्यावर व्यक्तीचा विकास होण्याच्या दृष्टीने. आणि व्यक्तीची ज्या वेळेस समाजाशी परस्पर संबंध घडत असतात त्यावेळेस त्या परस्पर संबंधाचा जो आपण अभ्यास करतो तोच म्हणजे समाजशास्त्र. तर या सगळ्या गोष्टींमध्ये प्रभाव टाकणाऱ्या कोणकोणत्या संस्था असतात या विविध टप्प्यांवर आपल्याला पाहायला मिळतात. सो या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कुठली तरी एक संस्था कारणीभूत ठरणार आहे आणि ती खूपच मूलभूत स्तरावर असणार आहे. ती मूलभूत स्तरावर असणार आहे. तर कोणती असेल मूलभूत स्तरावरची? तर कुटुंब संस्था. एखाद्या व्यक्तीची वाढ किंवा बाल गुन्हेगार जो असतो त्याला
संस्कार करण्यासाठी, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी, तर त्या सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत असणारी संस्था कोणती? कुटुंब संस्था. जर त्या मुलाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा त्याला कुटुंबच नसेल आणि कुटुंब असूनही त्याच्यावर त्या पद्धतीचे संस्कार झाले नाहीत, त्याच्या चुकांकडे वेळोवेळी दुर्लक्ष केलं गेलं आणि त्याला या सगळ्या गोष्टींपासून बळ मिळत गेलं, तर बाल गुन्हेगार हा कुटुंबामध्येच तयार होतो आणि त्यासाठी सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे कुठला असणार आहे? कुटुंब असणार आहे. त्यामुळे बाल गुन्हेगारीची वाढ होण्यात कोणता घटक कारणीभूत आहे? कुटुंब. आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हे, आणि एक्सप्लेनेशन पण तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीने आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 67 नंबरचा, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न आहे हा भारतीय राज्यघटनेचा प्रश्न आहे, जो आपल्याला अपेक्षितच होता की भारतीय राज्यघटनेवर किमान 2 ते 3 प्रश्न आणि त्या पद्धतीचे आपल्याला असेल. जसं मागचं अनालिसिस आपण बघितलं त्यावेळेस पण आपल्याला आर्टिकल 17 किंवा आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ या सगळ्या गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारलेले पाहायला मिळत आहेत. कारण सामाजिक दृष्टीने तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला यासाठी जो तुमचं आर्टिकल 12 आहे, आर्टिकल 12 पासून तुम्ही 51 आर्टिकल पर्यंत म्हणजे आपले DPSP आणि फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार आणि त्यानंतर आपली DPSP, ओके, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? हे पाठ करावे लागतील आणि याच्यावर आपल्याला 1 ते 2 प्रश्न तरी किमान याच्यावर विचारले जाण्याची शक्यता असणार आहे. 2 तरी प्रश्न हमखास विचारतील. त्यामुळे आपल्याला हे सगळे आर्टिकल 12 पासून 51 पर्यंत 2 पाठ म्हणजे तुम्हाला झोपेतून उठवलं तरी पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे आर्टिकल काय आहे 32 का आहे. ओके, तुम्हाला सांगता आलं पाहिजे आर्टिकल 25 का आहे. ओके, पण आपल्याला सामाजिक दृष्टीने, सामाजिक अँगलने जर आपल्याला प्रश्न विचारले तर आपल्याला मात्र जे 14 पासून आपल्याला जे आहे आर्टिकल आहे 14, 15, 16, 17, त्यानंतर 18 आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला 21, 22, 23 इथपर्यंत आणि मग धार्मिक स्वातंत्र्याचे पण ते आर्टिकल्स. ओके, सो किमान फंडामेंटल राईट्स तरी करा आणि त्याच्यामध्ये DPSP मधले आपले जे 45, 46 च्या पुढचे आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळेच करा, ते सगळेच इम्पॉर्टंट आहेत. उगाच 1-2 सोडले तुम्ही तर उगाच आपला लॉस व्हायला नको, म्हणूनच सगळे 12 ते 51 पर्यंतचे आर्टिकल एकदम तोंडपाठ असायला पाहिजे. ओके, या प्रश्नाचं आपण बघूयात की मानवी अपव्यापार, प्रतिबंध आणि जबरी श्रम व शोषण विरोधात भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात तरतूद करण्यात आलेली आहे? तर आपल्याला हे माहिती आहे वेठबिगारी आणि याच्या संदर्भात आर्टिकल काय सांगतं, तर 23 आपल्याला आर्टिकल सांगते या सगळ्या गोष्टी. ओके, आर्टिकल 23 आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगतं. 17 जो आहे अनुच्छेद 17 तो आपल्याला भेदभाव आणि याच्याबद्दलचं डिस्क्रिमिनेशन संदर्भातलं म्हणजे अस्पृश्यता पाळू नये याच्याबद्दल आपल्याला सांगतं, बरोबर. अस्पृश्यता पाळू नये त्याला अनटचेबिलिटीच्या संदर्भात, आणि हा खूप व्यापक कायदा आहे. या व्यापक कायद्या म्हणजे या व्यापक अनुच्छेदावर आपल्याला 1955 जो आपला नागरी हक्क संरक्षण कायदा आहे तो कायदा पूर्णतः या आर्टिकलवर बेस आहे. म्हणजे 1955चा सिव्हिल राईट प्रोटेक्शन ऍक्ट, सिव्हिल राईट प्रोटेक्शन जो ऍक्ट आहे 1955चा, तर तो पूर्णपणे या कलमावर आधारित आहे. त्यामुळे हा कलम खूप इम्पॉर्टंट, याच्यावर पुन्हा एकदा प्रश्न आपल्याला अपेक्षित असणार आहे. 24 व अनुच्छेद जे आहे ते आपल्याला बालकांच्या संदर्भातलं म्हणजे कोणतंही बालक असेल त्यांना 14 वर्षाखालचं तर त्याला कुठेही कोणत्याही जड किंवा इतर अशा धोकादायक स्थळी त्याला कामास लावू नये याच्या संदर्भातलं आहे. आणि 45 हे जे आहे हे आपल्याला 14 वर्षाखालील बालकांचं म्हणजे शिक्षणाच्या संदर्भातली जी राज्याची जबाबदारी आहे, म्हणजे मार्गदर्शक तत्वे ही राज्यांची आहेत, त्यामुळे त्यांच्या जबाबदारीच्या संदर्भात हे 45व कलम आहे. सो सगळ्या कलमांचा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे आणि तुम्हाला त्या कोणत्या कलमाच्या संदर्भात गोष्ट सांगितली ते प्रश्न कसा विचारला जाईल, तुम्हाला अनुच्छेद 23 विचारला जाईल कधी आणि त्याच्या संदर्भात 4 स्टेटमेंट देतील, तुमचं उत्तर हे असलं पाहिजे. ओके, तुम्हाला 45 विचारलं जाईल, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन तुम्हाला देतील, तुम्हाला बरोबर उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. सेम बाकीच्या बाबतीत तसंच कलम दिलं जाईल, कशा संदर्भात आहे ते विचारलं जाईल किंवा कशाशी संदर्भात आहे ते दिलं जाईल आणि कलम विचारलं जाईल. उलट कसंही करू शकतात किंवा दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला एक बाजूला काय दिलं जाईल की कलम दिला जाईल आणि त्याच्यानंतर ते कशाशी संबंधित ते दिलं जाईल आणि त्याच्या जोड्या लावा, अशा पद्धतीने पण प्रश्न 3-4 प्रकारे प्रश्न आपल्याला इथे विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा
खालीलपैकी कोणत्या साली पारित करण्यात आलेला आहे? तर याच्यावर आपल्याला फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हे माहित असायला पाहिजे, तेव्हाच सुटत होता. बरोबर, याच्या एलिमिनेशन वगैरे काय चालणार नव्हती. तर तो उत्तर आहे 1929 साली. 1929 साली हा तुम्हाला बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्यात आलेला होता. आणि या बालविवाह कायद्याच्या अंतर्गत म्हणजे तुम्हाला नंतर बालविवाह प्रतिबंधक कायदा त्याच्या आधी पण खूप जास्त प्रयत्न झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्या प्रयत्नांबद्दल देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अदरवाईज काय होतं की आपण करतो सगळंच, पण आपल्याला इथपर्यंत म्हणजे उत्तर ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस त्या उत्तराला आपला कॉन्फिडन्स तेवढा नसतो की इथं आपण उत्तर मार्क करायचं किंवा काय, याच्याबद्दलची आपली शासनकता राहते. का राहते? कारण आपण तेवढं फर्म नसतो त्या आन्सर बद्दल. फर्म कधी होऊ तर प्रिपरेशन आपलं तेवढं स्ट्रॉंग झालं पाहिजे. ओके, तर ही जो बालविवाह प्रतिबंधक कायदा होता त्यात मुलीचं वय त्यांनी 14 सांगितलं होतं. म्हणजे हा 29च्या कायद्याबद्दल मी म्हणतोय. ठीक आहे, त्यात मुलीचं वय 14 असलं पाहिजे याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याचबरोबर मुलाचं वय जे आहे ते 18 असलं पाहिजे. म्हणजे मुलीचं गर्ल आणि बॉय याच्याबद्दल 18 आणि 14 असलं पाहिजे. 29. जर तुम्हाला कधी प्रश्न आला की बालविवाह प्रतिबंधक कायदे 1929 नुसार मुलाचं वय आणि मुलीचं वय अनुक्रमे किती होतं, तुम्हाला इथं ऑप्शन असतील 18, 14, तुम्हाला ऑप्शन असतील 16, 14, तुम्हाला ऑप्शन असतील 15 किंवा 18. अशा पद्धतीने कसे ऑप्शन असतील तर तुमचं उत्तर जे आहे ते 18, 14 असलं पाहिजे. याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती आणखी काढून घ्या, कारण याच्यामध्ये 1929चा हा जो कायदा आहे याला शारदा कायदा असं देखील म्हटलं जातं. म्हणजे आपण याला शारदा कायदा असं देखील म्हणतो, शारदा कायदा. आणि हा कायदा जो आहे तो अतिशय गाजलेला कायदा आहे आणि याच्यावर म्हणून प्रश्न आपल्याला आलेला आहे. समाज कार्य करता असताना हा एक खूप मोठा अँगल आहे बालविवाह प्रतिबंध करण्याच्या संदर्भातला. आणि भारतात जवळपास 26.8% एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह आपल्याला पाहायला मिळतात. हा कधीचा सर्वे आहे तर 2015-16चा जो राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य संरक्षण जो सर्वे आहे, सर्वेक्षण जे आहे त्याच्यानुसार 14-15च्या 26.8 आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 26.3% एवढे बालविवाह आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्याची कारणं वेगवेगळी आहेत. मुलींचं म्हणजे हुंडा कमी द्यावा लागतो जर बालविवाह केला असेल तर, बरोबर, किंवा म्हणजे हुंड्याची जी अनिष्ट प्रथा आहे ते प्रथेचा बळी पडू नयेत म्हणून बालविवाह केले जातात. किंवा आपण असं म्हणू की आपल्याच जातीचा आहे आणि आपल्याच याच्यातला आहे, जवळचा आहे, मग नंतर मोठं झाल्यानंतर ते ऑप्शन आपलं निघून जाऊ शकतं म्हणून बालविवाह आधीच आपण म्हणतो ना की कन्फर्मेशन करून ठेवणं. तर त्या पद्धतीच्या गोष्टी होतात. त्या गोष्टी या म्हणजे आपल्याला म्हणजे साक्षरतेचा अभाव, निरक्षरता या सगळ्या गोष्टींमुळे पाहायला मिळतात, बरोबर. किंवा इतर समाजाच्या दृष्टीने पण बघितलं जातं त्या गोष्टी. संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली देखील या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. सो एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे बालविवाह प्रतिबंधक कायदे संदर्भात. याला किती आणि कशा पद्धतीने एक्सप्लेन करायचं हे तुम्हाला या 3-4 बिट्स मी सांगितलेले आहेत. पूर्ण इंडियाचं हे जर आपण बघितलं तर हे आहे, महाराष्ट्राचं प्रमाण हे आहे. 2015-16ची आकडेवारी आहे. अलीकडची आकडेवारी तुम्ही बघून त्याच्यात अपडेशन करून घ्या. आणि हा कायद्यामध्ये मुलाचं मुलीचं वय किती असेल, काय असेल आणि कधी साली करण्यात आला याच्याबद्दलचं आपण एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढे, महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक खालीलपैकी कोणास मानले जाते? रोजगार हमी योजनेचे जनक, रोजगार हमी योजना ही खूपच महत्वाची अशी एक योजना आणि त्याच्या दृष्टीने आपण पाहतोय की खूप जास्त प्रमाणामध्ये जे बेरोजगारी वगैरे याचं प्रमाण होतं तर ते कमी करण्याचा या योजनेचा हात त्याच्यामध्ये राहिलेला आहे. तर याच्यात कोणाला म्हणजे जनक कोणाला म्हटलं जातं? आता यशवंतरावजी चव्हाण हे तुम्हाला उत्तर वाटू शकतं आणि 1 नंबरलाच दिले, त्यामुळे आपण काय करतो बऱ्याचदा गडबडीत उत्तर मार्क करून पुढे जाऊ. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यामुळे आपल्याला हे देखील उत्तर वाटू शकतं. परंतु हे 2 ऑप्शन्स आपल्याला 1 आणि 2 नंबरला दिलेत जे की आपल्याला खूप प्रोबॅबल वाटतायत ते उत्तर. परंतु उत्तर याचं असणार आहे वि.स. पागे. ओके, वि.स. पागे 3 नंबरला दिले. तुम्हाला हे कन्फ्युज करण्यासाठी होतं की कधी कधी गडबडीमध्ये आपल्याला उत्तर माहित नसतं, तर आपल्याला जे जवळचं वाटतं किंवा आपल्याला जे माहित असतं, यशवंतराव चव्हाण तर बऱ्यापैकी सगळ्यांना जे एमपीएससीचा अभ्यास करतात त्यांना माहितच आहे, वसंतराव नाईकांच्या बाबतीत पण तेच. पण वि.स. पागे आणि बाळासाहेब भारदे हे आपल्याला 2 नावं जरा वेगळी वाटतायत, पण त्यातलं उत्तर असणारे वि.स. पागे. हे काय आहेत? महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून त्यांना संबोधलं जातो. त्यामुळे यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक हे उत्तर असणार
नाही, जरी आपल्याला माहित असलं वाटत असलं तरी सुद्धा. फॅक्ट्स काय, वीस पागे. ओके. त्यानंतर शेल्डन बेकनच्या मते मद्यपान ही काय आहे. आता कोणताही थिंकर असेल तर तो थिंकर असं म्हणेल का की एक गरज आहे मद्यपान. जर तसं म्हणत असेल तो थिंकर नाही, तर तो पण मद्यपीच असणार आहे कोणतरी. तर तसं इथे असू शकणार नाही. शेल्डन बेकन जर म्हणतोय तर ती मद्यपान ही गरज आहे का, नाही, ती नसायला पाहिजे. बरोबर. कारण ती मद्यपान ही कोणती का आपण मद्य हे काय म्हणू शकतो, हे समाज विघातक आहे. समाज विघातक एखादी गोष्ट आहे आणि ती समाजाचं काय घडवून आणते, समाजाचं ते संघटन जे आहे त्याला बाधा पोहोचवण्याचं काम करते. त्यामुळे आपल्याला याला त्या दृष्टीने निगेटिव्ह अँगलने हे पाहावं लागणार आहे. ओके. त्यानंतर ही देणगी आहे असं म्हणेल का, नाही, मद्यपान ही देणगी आहे असं नाही म्हणणार. त्यामुळे दोन नॉनसेन्स ऑप्शन आपण काढून टाकले. आता आपल्याकडे उत्तर मार्क करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. ते म्हणजे शेल्डन बेकनच्या मते मद्यपान ही सवय आहे आणि दुसरी गोष्ट शेल्डन बेकनच्या मते मद्यपान ही व्याधी आहे. असे दोन आपल्याकडे ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत. परंतु जर आपण बघितलं जनरल शेल्डन बेकनच्या मद्यपान ही सवय, आता मद्यपान एखादा मद्यपी असतो, तो जर मद्यपान करत असेल रेग्युलर बेसिसवर तर आपण म्हणू शकतो त्याची ही सवय आहे. ओके. पण खूप जास्त काळापर्यंत ते जर लागून राहिलं तर तो आजार बनतो. आजार म्हणजे काय, एखादी आपल्याला एकदा आजार किंवा व्याधी एखादी बळावली की ती कमी होण्याची शक्यता खूप कमी असते आणि ती वाढतच जाते कोणत्याही प्रमाणात. त्यामुळे आपल्याला असं म्हणू शकतो. आता एखादा थिंकर याचं उत्तर सांगतोय तर हे आपल्याला पाठ केलं पाहिजे. शेल्डन बेकन हा म्हणतो व्याधी आहे म्हणून. ओके. हे आपल्याला पाठ केलं पाहिजे. पण जर तुम्हाला उत्तर माहित नसेल तर कशा पद्धतीने तिथं उत्तर आपल्याला मार्क करता येईल याच्याबद्दलचं मी तुम्हाला अनालिसिस दिलंय की देणगी, गरज ह्या दोन तर गोष्टी आपण काढूनच टाकल्या. सवय आणि व्याधी. सवय ही खूप जनरल स्टेटमेंट होतं आणि व्याधी हे खूप स्पेसिफिक स्टेटमेंट झालं. त्यामुळे आपण शेल्डन बेकन हे आपल्याला जर थिंकर बद्दल माहिती विचारली तर आपल्याला हे माहित पाहिजे की तो म्हणतो मद्यपान ही काय आहे, व्याधी आहे. हे आपल्याला पाठ असलं पाहिजे. पण जर असंच शेल्डन बेकन सारखं दुसरा कोणता प्रश्न तुम्हाला विचारला गेला परीक्षेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहित नसेल तर मात्र तुम्ही जास्त जो निगेटिव्ह शब्द आहे सर्वात निगेटिव्ह, कारण ही मद्यपान ही निगेटिव्ह गोष्ट आहे. बरोबर. तर मद्यपान ही निगेटिव्ह गोष्ट असल्यामुळे यातला जो सर्वात निगेटिव्ह शब्द व्याधी हा आपण काय करू, मार्क करू. ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये समाज कल्याण प्रशासनाच्या कार्याला अभिव्यक्त करण्यासाठी पोस्ट कॉर्प हे सूत्र कोणी दिले. आता हा जो पोस्ट कॉर्प सूत्र जो आहे ना, तो सूत्र कोणी दिलेला आहे आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती विचारलेली आहे. ओके. सो पोस्ट कॉर्प हा जो, आता इथे ऑप्शन्स मध्ये आपल्याला हे चुकीचं दिलंय, ल्युथर मलिक नाही, ल्युथर गिलिक आहे ते. ठीक आहे. ल्युथर गिलिक हे उत्तर आहे त्याचं. ल्युथर मलिक नाही. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल कधी, हे सगळ्यात महत्वाचं समजून घेण्यासाठी. प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन. आता ह्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपण म्हणू सर्वात महत्वाचे जे जास्त योगदान दिले ते ल्युथर गिलिक यांनी दिलेलं होतं आणि त्याच्याबद्दलच त्यांनी एक संकल्पना मांडली पोस्ट कॉर्प. आता याचं फुल फॉर्म पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. बरोबर. हे पोस्ट कॉर्प असं आहे. बरोबर. पोस्ट कॉर्प. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, पी फॉर प्लॅनिंग. पी काय आहे, प्लॅनिंग बद्दल सांगतो तुम्हाला. त्यानंतर ऑर्गनायझेशन, ओ. त्यानंतर स्टाफिंग बद्दल सांगतं. डी फॉर डायरेक्टिंग. त्यानंतर कोऑर्डिनेशन. त्यानंतर रिपोर्टिंग आणि नंतर बी फॉर बजेटिंग. तर हे जे पोस्ट कॉर्प आहे, पोस्ट कॉर्पचं हे फुल फॉर्म हे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशासाठी आवश्यक आहेत, तर समाज कल्याण प्रशासनासाठी सर्वात जास्त आपल्याला काय आहे त्या आवश्यक असणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करता येतील, कोणाच्या मते मांडता येतील, तर ल्युथर गिलिक आहे त्यांनी ह्या मांडलेल्या होत्या आणि त्याच्या बरोबरचा अजून एक त्याचा मित्र होता, तो त्यांनी देखील या गोष्टी त्याला मांडण्यासाठी मदत केली, ज्याचं नाव लिंडल उर्विक असं देखील आहे. लिंडल उर्विक असं त्याचं नाव आहे हे. आणि
ल्युथर गिलिक यांनी हा जो समाज कल्याण प्रशासनाचा त्याला अभिव्यक्त करण्यासाठी पोस्टकॉर्बे सूत्र दिलेलं होतं. सो त्याच्याबद्दलचं लक्षात ठेवा. पोस्टकॉर्बचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. गिलिक आणि ओर्विक हे दोन नावं लक्षात ठेवा. गिलिक ओर्विक असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. महत्वाचं आहे, कारण समाज कल्याणाच्याच बाबतीत नाही तर एकूणच प्रशासनाच्या बाबतीत खूप जास्त योगदान ल्युथर गिलिक याचं राहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलचं उत्तर आपल्याला मार्क करता येईल आणि त्याच्यावर आपल्याला आणखी गोष्टी लक्षात ठेवता येतील. ओके. आता तुम्हाला मागाशी म्हटलं होतं की नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 जो 17 आर्टिकल 17 वर आधारित आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न पुन्हा एकदा आलाय बघा पुढे. संरक्षक तरतुदी कोणासाठी लागू होतं? तर हा जो स्पेसिफिक नागरी हक्क संरक्षण कायदा जो आहे तो कायदा कोणाला लागू होतो याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. तो अनुसूचित जातीचे व्यक्ती जे आहेत, एससी कम्युनिटीज स्पेशली, तर त्यांच्या संदर्भात हे नागरी हक्क संरक्षण सिव्हिल राईट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे 1955चा, जे तुम्हाला म्हटले कशावर आधारित आहे? भारतीय राज्यघटनेच्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 17 वर आधारित आहे. तुम्हाला असा प्रश्न पण डायरेक्ट येण्याची शक्यता आहे आणि खूप वेळा विचारलाय आयोगाने प्रश्न. 17 वर आधारित आणि 1955 कशावर आधारित, असं दोन्ही अँगलने प्रश्न विचारलेला आहे. सो अनुसूचित जातीचे जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या हक्क संरक्षणासाठी आपल्याला याचा अभ्यास करता येईल 1955च्या कायद्याचा. ओके. त्यानंतर अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये पण आपल्याला विविध कायदे आहेत, ते कायद्यांचा पण अभ्यास आपल्याला असला पाहिजे. त्याच्यावर पण एक दोन प्रश्न आपल्याला विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर समाज कल्याण प्रशासन म्हणजे विशिष्ट व्यावसायिक कौशल्य वापरून टिंबटिंब रूपांतर सामाजिक कृतीत करणे होय. ओके. आता ही आपल्याला कशाबद्दल म्हटले? प्रशासन म्हटले. ओके, प्रशासन. आता थोडक्यात आपण दोन गोष्टी समजून घेऊ. याच्यामध्ये एक गोष्ट असते शासन, दुसरी गोष्ट असते प्रशासन. ठीक आहे. एक शासन म्हणजे काय? यांचं विशेष महत्वाचं एक मूलभूत काम ते म्हणजे कोणतं? धोरण निर्मिती. धोरण निर्मिती, कोणताही कायदा निर्माण करणं, धोरण निर्माण करणं. आणि प्रशासनाचं काम काय आहे? तर धोरण अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन. पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आणि पॉलिसी मेकिंग असे दोन आपल्याला इथे डायमेन्शन्स पाहायला मिळत आहेत. ओके. तर त्याचं आता आपण बघितलं तर इथे काय विचारलंय? प्रशासन विचारलंय, समाज कल्याण प्रशासन. आणि याच्याबद्दलचं पोस्टकॉर्ब हे कोणी दिलं होतं आपल्याला? तर ल्युथर गिलिक यांनी दिलं होतं आणि लिंडेल उर्विक हे दोघ जण होते. तर यांचंच म्हणजे समाज कल्याण प्रशासन हे विशिष्ट व्यावसायिक कौशल्य वापरून काय करतात? तर धोरणाचं म्हणजे आता इथे ऑप्शन्स काय दिले आपल्याला? तिन्ही ठिकाणी बघा, योजना. इथे पण काय दिले? योजना. इथे पण काय दिले? योजना. म्हणजे शासकीय योजनेचे खाजगी योजनेचे, खाजगी योजनेचा संबंधच नाही काय, कारण हे प्रशासन आहे, ते खाजगी योजनेचं काय करणार आहे? त्यानंतर स्वयंसेवी संस्थांचं हे खूपच लिमिटेड झालं. स्वयंसेवी संस्था जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, बरोबर, तर त्यांच्या बद्दल झालं, हे फक्त लिमिटेड झालं. तर हे पण येणार नाही. शासकीय योजना आणि सामाजिक धोरण या दोन गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. परंतु आपल्याला लक्षात ठेवायचंय की प्रशासन म्हटलं की ते धोरण अंमलबजावणीवर जातं. जर आपण हे धोरण म्हणजे सामाजिक धोरण जर विचार केला तर व्यावसायिक कौशल्य वापरून सामाजिक धोरणाचे रूपांतर सामाजिक कृतीत, अंमलबजावणी, ऍक्शन्स, बरोबर, ऍक्शन्स मध्ये या सगळ्या गोष्टी करतं. कशाचं रूपांतर? तर जे सामाजिक धोरण आहे त्या धोरणाचं. सामाजिक धोरण तयार कोणी केलं? शासनाने. आणि त्याची सामाजिक कृतीत म्हणजेच काय केली? ऍक्शन केली म्हणजेच काय केली? अंमलबजावणी केली. हे काम कोण करतं? प्रशासन करतं. तेच तर विचारलंय आपल्याला प्रशासनाच्या संदर्भात. उत्तर काय असणार आपले? सामाजिक धोरणाचे रूपांतर सामाजिक कृतीत करणं म्हणजेच काय? समाज कल्याण प्रशासन. यासाठी कोणत्या अभ्यासाची गरज नव्हती, फक्त तुम्हाला एवढं माहित असायला पाहिजे होतं की शासन धोरण निर्मिती करतं आणि प्रशासन धोरण अंमलबजावणी करतं. या दोन गोष्टींवर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकत होतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन तो म्हणजे समाज कल्याण प्रशासनाचे तत्वज्ञान कशावर आधारित आहे? आता हा तत्वज्ञानाचा म्हणजे जो मूलभूत त्याचा जो हे आहे, काय म्हणू शकतो आपण, आधार आहे, तो काय आहे? समाज कल्याणाचं प्रशासन जे मूलभूत कशाच्या आधारावर उभं आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. ओके. तर प्रशासन म्हटलं पुन्हा एकदा म्हणजे काय आहे?
ऍक्शन आहे काहीतरी. ऍक्शन म्हणजे कोणतं तरी धोरण, त्याचं काय करणार आपण, अंमलबजावणी करणार, कशामध्ये करणार, तर एखाद्या सामाजिक, आता समाज कल्याणाच्या संदर्भात आपल्याला विचारलंय, ती सामाजिक कृती असणार कोणती तरी, बरोबर. सामाजिक कृती असेल कोणती तरी. समाज म्हणजे काय, समाज म्हणजे काय, तर व्यक्ती, बरोबर, व्यक्ती आणि इतर व्यक्ती या दोघांमध्ये जे काही व्यवहार चालतात, परस्पर संबंध असतात, त्याला आपण समाज म्हणतो, बरोबर. ते व्यक्ती आणि व्यक्ती मिळून समाज तयार होतो. हा व्यक्ती आहे, तर या व्यक्तीच्या काही मूलभूत अधिकार असतील, त्याला मूलभूत काहीतरी कर्तव्य असतील, त्या जबाबदारी असतील, आणि या सगळ्याचा आधार जर मी एखादी ऍक्शन घेतोय, या सगळ्या गोष्टींना, व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीला काय पोहोचली नाही पाहिजे, हानी नाही पोहोचली पाहिजे, आणि त्याचं ते जपलं गेलं पाहिजे प्रत्येकाचं अस्तित्व. तर संपत्ती विषयक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता हे येईल का, तर ह्या व्यक्तीच्या म्हणजे वेगवेगळे अँगल आहे, त्याची संपत्ती असेल, बरोबर, याचं काय म्हणू शकतो आपण, याचं चारित्र्य असेल, त्याच्यानंतर या व्यक्तीचं शिक्षणाच्या संदर्भात असेल, या व्यक्तीचं संस्कृतीच्या संदर्भात योगदान असेल, या व्यक्तीचं अर्थाच्या संदर्भात योगदान असेल, या व्यक्तीचं राजकीय संदर्भात योगदान असेल, बरोबर, किंवा याचं आणखी कोणत्याही अँगलने म्हणजे सामाजिक अँगलने आपण विचार करू. तर ह्या सगळ्या अँगल आहेत. संपत्ती तर एकाच गोष्टीबद्दल बोलतोय फक्त, बरोबर. आदर्शवाद, आदर्शवाद हा खूपच असा वेग आणि एकदम हे उत्तर झालं. आणि नंतर हस्तक्षेपाचा सिद्धांत, तर याच्याबद्दल देखील नाही. हस्तक्षेप याच्यामध्ये असतो, प्रशासनामध्ये हस्तक्षेप नाही असं होणार नाही. प्रशासनामध्ये हस्तक्षेप असतो, कोणाचा असेल तर त्या ज्या कोणी पॉलिसी मेकिंग वाले आहेत त्यांचा हस्तक्षेप असणार आहे. ते इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस होतं त्याच्यामध्ये सिनियर आणि ती एक हायरार्की असते, त्यांचा हस्तक्षेप राहणार आहे ती प्रोसिजर ठरवण्यासाठी. सो आपल्याकडे एकच ऑप्शन होतो, तो म्हणजे मानवतावाद. आणि हे मी तुम्हाला यासाठी सांगितलं की सुरुवातीला जेव्हा प्रशासनाचं एक्सप्लेनेशन करताना तुम्ही व्यक्तीपर्यंत जाता, आणि या व्यक्तीचा म्हणजे मानवतावादी दृष्टीने जर तुम्ही विचार केला, मानवतावाद म्हणजे काय, म्हणजे असं त्यासाठी तुम्हाला काय अभ्यास करण्याची गरज आहे का, नाही. तर मानवतावाद म्हणजे काय, प्रत्येक मानवाला मानवासारखीच काय म्हणाल आपण की त्याला वागणूक देणं, एखाद्या व्यक्तीला माणूस म्हणून त्याला काय देणं, आपण असं म्हणू शकतो की माणसाला माणसासारखं वागवणं. एक सिंपल लाईन ती म्हणजे माणसाला माणसासारखं वागवणं. त्याला कोणत्याही म्हणजे जर समाज कल्याण प्रशासनाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये भेद निर्माण करता नाही माणूस आणि माणूस मध्ये, बरोबर. हा, आता माणूस आणि माणूस याच्यामध्ये भेद निर्माण होईल कधी होईल, पुरुष आणि स्त्री हा एक बायोलॉजिकल किंवा आपण म्हणू याच्या आधारावर, जीवशास्त्राच्या आधारावर आपण भेद निर्माण करू शकतो. परंतु नकारात्मक भेद, नकारात्मक विभेद निर्माण होईल अशा पद्धतीचं कोणतंही कार्य आपल्याकडून होता कामा नये, आपल्याकडून म्हणजे प्रशासनाकडून. आणि हे जपणं म्हणजेच मानवतावादावर, या तत्वज्ञानावर आधारित असणं हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. सो समाज कल्याण प्रशासनाचं तत्वज्ञान हे मानवतावादावर आधारित आहे हे आपल्याला या उत्तरात सांगता येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. भारतात प्रथम कोठे 1922 मध्ये बाल न्यायालय सुरू करण्यात आलं? याचं उत्तर आहे बाल न्यायालय कुठे सुरू करण्यात आलं, कलकत्ता. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, 1922 ची गोष्ट आहे आणि 1922 मध्ये बाल न्यायालय. आता हे बाल न्यायालय का सुरू केलं जातं, कशासाठी केलं जातं, तर बालकांच्या विशेष काही ज्या केसेस आहेत त्याच्या संदर्भात त्वरित न्याय मिळावा या दृष्टीने, कारण त्यांना उगाच खितपत पडून आणि त्या प्रक्रियेमध्ये भरडून जर ते गेले बाल्यावस्थेमध्येच, तर ते एक नागरिक म्हणून ज्यावेळेस आपण म्हणू शकतो की भारताचा नागरिक म्हणून ज्यावेळेस ते आपले कर्तव्य बजावत असतील त्यावेळेस त्यांच्यामध्ये गुन्हेगारी वृत्ती, त्याच्यामध्ये इतर कोणत्याही नकारात्मक शक्तींचा वावर होऊ नये म्हणून त्याला लहानपणीच या सगळ्या गोष्टींचा काय करता येईल आपल्याला न्याय देण्यासाठी आणि बाल न्यायालय आपल्याला स्थापन केलं 1922 मध्ये, पहिल्यांदा कुठे, कलकत्ता. आता आपल्याला असा प्रश्न देखील विचारला जाण्याची शक्यता आहे काय की कलकत्ता येथे बाल न्यायालय सुरू करण्यात आले, भारतामध्ये सर्वप्रथम कधी बाल न्यायालय सुरू करण्यात आले? उत्तर काय, 1922. ओके, तुम्हाला असं विचारलं कुठं केलं, इथं कलकत्ता येथे. किंवा भारतात सर्वप्रथम 1922 मध्ये कलकत्ता येथे खालीपैकी कोणत्या न्यायालयाची स्थापना केली? मग तुम्हाला सर्वोच्च न्यायालय दिलं जाईल, तुम्हाला उच्च न्यायालय दिलं जाईल, तुम्हाला ग्राम न्यायालय दिलं जाईल, तुम्हाला बाल न्यायालय दिलं जाईल.
तर तुमचं उत्तर बालन्याय असलं पाहिजे. म्हणजे या प्रत्येक फॅक्ट्सवर तुम्हाला उत्तर प्रश्न कसा तयार होऊ शकतो याच्याबद्दलचं तुम्हाला काय असलं पाहिजे, अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी प्रामुख्याने माणसाचे व्यक्तिमत्व कोण घडवतो? ओके, 76 नंबरचा प्रश्न. आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय, व्यक्तिमत्व कोण घडवतो. आता तुम्हाला शब्दांचे अर्थ माहित पाहिजेत, बरोबर. सवयी म्हणजे काय, तुमच्या हॅबिट्स. त्यानंतर वर्तन, तुमचं बिहेवियर. त्यानंतर परिवेश या शब्दाचा म्हणजे आपल्याला शब्दशः अर्थ एकदम घ्यायचा झाला तर तुमचं जे वलय आहे ते म्हणजे व्यक्तीचं सभोवताल आपण असं म्हणू शकतो. सभोवताल, तुम्ही कोणत्या लोकांमध्ये राहता, तुमचे मित्र काय आहेत, तुमचे कोणकोणत्या गोष्टी आहेत, या सगळ्या परिवेश तुमचा. त्यानंतर स्वभाव, तुमचा स्वभाव, आता शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. आता व्यक्तिमत्व घडवायचं, व्यक्तिमत्व, ठीक आहे, तुमची पर्सनॅलिटी आहे ती. तर याच्या संदर्भात तुम्हाला उत्तर मार्क करायचं आहे. हे तुम्हाला कुठे शिकवलं जाईल किंवा न जाईल किंवा तुम्हाला हे माहित असलं पाहिजे, कारण समाजाचा आपण एक घटक आहोत, बरोबर. तर सवयी हे तुमचं व्यक्तिमत्व घडवेल का, तर हो, घडवू शकतो, बरोबर, आपण म्हणू की बरोबर आहे. त्यानंतर वर्तन तुमचं व्यक्तिमत्व घडवणार आहे का, तर ऑब्व्हियस आहे, घडवणार आहे. त्यानंतर परिवेश तुमचा घडवणार आहे का, हो, घडवणार आहे. स्वभाव घडवणार आहे का, तर हो. आता चारही ऑप्शन आपल्याला पॉझिटिव्ह वाटतायत आणि चारही ऑप्शन मध्ये आपल्याला आता कुठे जायचंय, तर व्यक्तिमत्व, तुमचं सभोवताल कसं आहे, तुमचे मित्र कसे आहेत, त्यांना वाईट सवयी आहेत का, त्यांचं बिहेवियर चांगलं आहे का, बरोबर, त्यांचा स्वभाव चांगला आहे का, सगळ्या गोष्टी तुमच्या सभोवतालमध्ये इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे परिवेश ही काय होते, याची व्याप्ती खूप जास्त आहे. या ऑप्शनची व्याप्ती जी आहे ती खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्तर जे आहे ते काय मार्क करायचंय, 76चं परिवेश म्हणजे काय, तुमचं सभोवताल, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती, आजूबाजूला असणाऱ्या संस्था, यांचं सवय काय, वर्तन काय, स्वभाव काय, आणि ते इनडायरेक्टली तुमच्यावर परिणाम. आपण म्हणतो ना की लहान मुलाला शाळेत पाठवताना त्याचे मित्र कोण आहेत हे पाहिले जातात का, कारण मित्रांना जर वाईट सवय असतील तर ऑब्व्हियस आहे त्या व्यक्तीला वाईट सवय लागणार आहेत. त्यामुळे काय केलं जातं, त्याच्या सभोवतालचे व्यक्ती कोण, त्याला शिकवणारा शिक्षक कोण आहे, तो शिक्षक खूपच कॅज्युअली गोष्टी शिकवतोय का, की ज्या पद्धतीचे संस्कार त्यावर लहान वयात व्हायला पाहिजे ते करतायत का, या सगळ्या गोष्टींचं कशामध्ये रूपांतर होणार आहे, पर्सनॅलिटीमध्ये. त्यामुळे परिवेश हे त्याचं उत्तर असणार, तुमचं सभोवताल कसा आहे याच्याबद्दलचं. ओके. नेक्स्ट जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये, व्यक्ती समाजात कसे जीवन जगेल याची निश्चिती कोण करते. ओके, याची निश्चिती कोण करते असा प्रश्न आहे. मगाशी आपण बघितलं होतं की बाल गुन्हेगारी वाढ होण्यामध्ये कोणाचा वाटा असेल, त्याचं उत्तर कुटुंब होतं. त्याचप्रमाणे व्यक्ती समाजात कसे जीवन जगेल याची निश्चिती कोण करतात. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर व्यक्ती सर्वात जास्त वेळ कोणाबरोबर घालवतो, मित्रांबरोबर घालवतो का, कुटुंबाबरोबर घालवतो का, एखाद्या विशिष्ट संस्थेमध्ये घालवतो का. आता कुटुंब आणि संस्था ही संस्थेचाच एक पार्ट आहे म्हणू शकतो, परंतु इथे संस्था म्हणून एक वेगळ्या अँगलने आपल्याला घेतलेलं आहे. सो याचं उत्तर जे आहे ते कुटुंब असणार आहे, कारण व्यक्ती समाजात कसे जीवन जगेल हे कुटुंब ठरवतं. कुटुंब त्याला शिक्षण देत असतं, बरोबर, कुटुंब त्याला संस्कार देत असतं, कुटुंब त्याला पुढे जीवन जगण्याचं काय देत असतं, दृष्टिकोन देत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कुटुंब देत असतात. आणि यातून शिक्षण घेतलेला व्यक्ती एक उच्च शिक्षित आहे आणि एक अशिक्षित राहिला. एकाचे संस्कार खूप उच्च दर्जाचे आहेत, एकावर संस्कारच झाले नाही. एखाद्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे, एखाद्याचा दृष्टिकोन नाही, तो मोलमजुरी आणि याच्यातच म्हणजे हे झालेला आहे, त्यांनी त्याची आर्थिक प्रगती वगैरे करण्यावर भर दिलेला नाही असं असेल, तर हा व्यक्ती जास्त प्रगती करेल. म्हणजेच काय, तो व्यक्ती जीवनात समाजात कसा जीवन जगेल, तर तो एक म्हणू शकतो आपण की एक उच्च दर्जाचं जीवन जगेल, त्याच्याबद्दल प्रतिष्ठा असेल, त्याच्याबद्दल आदर असेल, तो शिक्षण जास्त आहे, ते संस्कार चांगले आहेत, त्याच्याकडे पैसा आहे, किंवा पैसा हा एकच अँगल नाही, तर पैसा शिक्षण आणि संस्कार या दृष्टीने विचार करतोय मी, ठीक आहे. तर या दृष्टीने आपण जर पाहिलं तर आपल्याला काय करता येईल, कुटुंब त्याच्यावर जास्त भर देत असेल आणि त्याची निश्चिती कोण करेल, कुटुंब करेल. त्यामुळे 77चं उत्तर जे आहे ते कुटुंब असणार आहे. व्यक्तिमत्वात व्यक्तीचे, पुढचा प्रश्न आपला, व्यक्तिमत्वात व्यक्तीचे टिंबटिंब यांचा अंतर्भाव असतो. आता सामाजिक संबंध, नातेसंबंध, धर्म, जात, विचार, भावना, इथे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी व्यक्ती हा बांधला गेलाय.
व्यक्तीचं टिंबटिंब याचा अंतर्भाव असतो व्यक्तिमत्वात. व्यक्तिमत्वामध्ये आता व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये जर आपण विचार केला तर सामाजिक संबंधांचा संबंध असतो, नातेसंबंधांचा संबंध असतो. जसं आपण मगाशी म्हटलं की वलय तुमचा परिवेश व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये, बरोबर. तुम्ही कसे जगता, तुमच्या आजूबाजूचं कोण कोण राहतं, त्यांच्या सवयी काय, त्यांचा स्वभाव काय, त्यांचं वर्तन काय, या सगळ्या गोष्टी घडवत असतात. त्याचबरोबर इथे धर्म आणि जात या पण तुमच्यावर संस्कार करत असतात. परंतु अंतर्भाव विचारलाय, प्रभाव कोणत्या गोष्टी करत असतात किंवा नाही, ते व्यक्तीचे याचा अंतर्भाव असतो. तर व्यक्तिमत्वामध्ये विचार आणि भावना या ज्या आहेत ना यांचा अंतर्भाव असतो. व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये या सगळ्यांचा वाटा असतो. परंतु व्यक्तिमत्वात अंतर्भाव विचारले, त्यामुळे अंतर्भाव कसला असतो तर विचार आणि भावना या तुमचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असतो. ओके. 79 व प्रश्न याच्यामध्ये ऑलपोर्टच्या नवीन सुधारित व्याख्येनुसार पुन्हा एकदा थिंकर वरचा प्रश्न, व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन व विचार निर्धारित करणारे तिच्या अंतर्गत असणारे टिंबटिंब संस्थांचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. आता हे व्यक्तिमत्वाची डेफिनेशन आहे जी ऑलपोर्ट यांनी दिलेली आहे. ओके. तर याच्याबद्दलच आपल्याला उत्तर मार्क करायचं आहे. कशाबद्दल दिलंय आता इथे बघा, वैशिष्ट्यपूर्ण वर्तन आणि विचार, वर्तन विचार आणि यांच्या अंतर्गत वर्तन आणि विचार हे दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर याच्यामध्ये मानसिक संस्थांचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. फक्त मानसिक होईल का, नंतर शारीरिक हा तर नसणारच आहे. म्हणजे तुमची जी व्यक्तिमत्वाची डेफिनेशन आहे ती फक्त शारीरिक नसते. ओके. फक्त मानसिक असेल का तर नसेल. ओके. त्यानंतर बौद्धिक आणि मानस जैविक या दोन शब्दांमध्ये आपल्याला कन्फ्युजन राहू शकतं की बौद्धिक संस्थांचं गतिशील संघटन हे पण आपल्याला थोडंसं कठीण वाटतं. आता मानस म्हणजे याच्यामध्ये मानसिक पण आला आणि जैविक याच्यामध्ये तुमच्या शारीरिक गोष्टी पण याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर सगळ्याचा एकूण सर्वांगीण विकास कसला झालं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणून व्यक्तिमत्व विकास कधी होईल तर त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास, त्याचं बौद्धिक, बरोबर, त्याचा मानसिक, त्याचबरोबर शारीरिक, त्याचं वर्तन कसं आहे पूर्ण समाजामध्ये, त्याचा स्वभाव कसा आहे, बरोबर, त्याचे विचार कसे आहेत, त्याच्या मनात असलेल्या समाजाप्रती भावना कशा आहेत, या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण विकास होणं म्हणजेच व्यक्तिमत्व विकास आपल्याला असं पाहायला मिळेल. आणि ऑलपोर्टनी जी डेफिनेशन केली होती त्याच्यामध्ये मानस जैविक हा शब्द महत्वाचा, त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते 4 क्रमांकाचं उत्तर असणार आहे. स्पेसिफिक थिंकर्स आणि त्याच्याबद्दलची माहिती आत्ताच लगेच हे एक्सप्लेनेशन करत असतानाच तुम्ही जर तुमच्या समोर पेन आणि हे असेल, पेपर असेल, तर त्याच्यामध्ये किमान थिंकर्स तरी लिहत चला. ऑलपोर्ट याची डेफिनेशन आणि त्यांनी जे काय म्हटले ते, म्हणजे मागे पण झालेलं, जर तुम्ही आता जॉईन झाला असाल तर मागचे व्हिडिओ हे पण बघत चला आणि त्याच्यामध्ये काय करा, उत्तर मार्क करण्याचा प्रयत्न करत चला. ओके मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ इथून पुढे आम्ही आणणार आहोत. तरी आपण लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि अशीच व्हिडिओ जर तुम्हाला पुढे पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.